हॅलो एव्हरीवन. आज आपण डिस्कस करणार आहोत एंडोमेट्रियल बायोप्सी बद्दल. एंडोमेट्रियल बायोप्सी म्हणजे काय असतं, ती कशासाठी केली जाते आणि ती पेनफुल प्रोसिजर असते का? खूप लोकांचा असा गैरसमज आहे की एंडोमेट्रियल बायोप्सी करताना खूप पेन होतो किंवा खूप वेदना होतात. आपण या थोड्याशा गोष्टी आज क्लॅरिफाय करूया. एंडोमेट्रियम म्हणजे जी आपल्या गर्भाशयाची आतमधली लेयर असते त्याला आपण एंडोमेट्रियम असं म्हणतो. हे जे एंडोमेट्रियल लाइनिंग असतं हे दर महिन्याला चेंज होत राहतं. आपण जसं चादर बदलतो तशी ही पण एक चादर असते आणि ती दर महिन्याला पिरियड सोबत चेंज होते. काही काही लोकांना पिरियड्सच्या आधी थोडंसं स्पॉटिंग होतं किंवा पिरियड्समध्ये खूप हेवी ब्लिडिंग होतं आणि पिरियड्स नंतर पण स्पॉटिंग स्पॉटिंग खूप अनेक दिवस चालत राहतं. आपण एखादा अल्ट्रासाउंड केला, पेल्विक अल्ट्रासाउंड स्पेसिफिकली, तर त्याच्यामध्ये आपल्याला आढळतं की जी ही चादर आहे, एंडोमेट्रियल लेयर आहे, त्याची थिकनेस जरा नॉर्मलपेक्षा खूप जास्त आहे. तो थिकनेस जर का जास्त असेल, तर ते जे एंडोमेट्रियम शेडिंग असतं, ते कंप्लीट न होता ते कंटिन्युअस चालतच राहतं आणि त्याच्यामुळे आपल्याला हेवी ब्लीडिंग किंवा सातत्याने कंटिन्युअस असा हेवी फ्लो होत राहतो. ह्याची कारणं खूप वेगवेगळी असतात. काही लोकांमध्ये हॉर्मोनल इम्बॅलन्स असतो. मोस्टली ह्या ज्या गोष्टी असतात ह्या डायबिटिक्समध्ये, हायपरटेन्सिव्ह पेशंट्समध्ये, थोडेसे ओबेस पेशंट्समध्ये ज्यांचं वजन थोडंसं वाढलेलं असतं, त्यांच्यामध्ये हे जास्त आढळतं. हॉर्मोनल इम्बॅलन्समुळे किंवा बीपी, शुगर ह्याच्यामुळे जर का एंडोमेट्रियमची जी थिकनेस असेल, ती जर का खूप जास्त वाढली, तर त्याच्यामध्ये कॅन्सरस किंवा प्री कॅन्सरस सेल्स जे असतात, ते सुद्धा कधी-कधी आपल्याला दिसतात. फक्त हे रूल आउट करण्यासाठी आणि आपली ही जी एंडोमेट्रियमची लेयर आहे, ती बदलण्यासाठी, या दोन्हीही गोष्टी करण्यासाठी ही एंडोमेट्रियल बायोप्सी अत्यंत युजफुल असते. आपण छोटीशी भूल देतो, म्हणजे एनेस्थीसिया देतो एक 5 ते 10 मिनिटांसाठी. म्हणजे पेशंटला काहीही कळत नाही आणि पेन होत नाही. एनेस्थीसिया दिल्यानंतर पेशंटला पोझिशन देऊन आपण वजायनली जे आहे, गर्भाशयाच्या तोंडातून आपण कधीतरी कॅमेरा टाकून बघून की कुठल्या जागी एंडोमेट्रियम जरा जास्त थिक वाटतंय किंवा कुठल्या जागी अबनॉर्मल वाटतंय, त्या जागेची आपण बायोप्सी बरोबर घेऊन ते आपण टेस्टिंगसाठी पाठवतो. आणि ती बायोप्सी घेतल्यानंतर आपण जनरल क्युरेटिंग पण करतो. त्याचे 2 फायदे असतात. एकतर आपल्याला टेस्टिंगसाठी जो स्पेसिमेन असतो, एंडोमेट्रियमचा तुकडा असतो, तो पण मिळतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे ही जी एंडोमेट्रियमची लेयर असते, ती पूर्ण शेड होते आणि ती बदलली जाते. त्याच्यामुळे खूप जास्त प्रोलॉन्ग्ड ब्लीडिंग किंवा हेवी ब्लीडिंगचा त्रास लगेच थांबतो. थोडाफार स्पॉटिंग होऊन 2 ते 3 दिवसात ब्लीडिंग संपतं. जेव्हा रिपोर्ट येते, तर मग रिपोर्टच्या आधारावरती आपण पुढे काय ट्रीटमेंट करायची ते नेहमी आपण ठरवतो. जर का तुम्हाला खूप जास्त हेवी ब्लीडिंग होत असेल किंवा ब्लीडिंग नंतर स्पॉटिंगचा त्रास होत असेल, तर इट इज व्हेरी मच पॉसिबल की एंडोमेट्रियम लेयर जी आहे तीच थिकनेस खूप वाढलेली आहे. कधी-कधी एंडोमेट्रियमच्या लेयरमध्ये आपल्याला पॉलिप्स म्हणजे मांसाचे तुकडे सुद्धा कधी-कधी दिसतात. ह्या सगळ्या गोष्टी डायग्नोज करण्यासाठी एकतर स्कॅन आपला अत्यंत महत्त्वाचा आहे. आणि जर का स्कॅनमध्ये असं आपल्याला दिसलं, की एंडोमेट्रियमचा लेयर थोडासा थिक आहे, तर डेफिनेटली एक आपण एंडोमेट्रियल बायोप्सी पाठवून कन्फर्म केलेलं केव्हाही चांगलं, की आपल्याला काही प्री कॅन्सरस किंवा कॅन्सरस लिजन्स नाही आहेत. ही एंडोमेट्रियल बायोप्सी आपण प्री मेन्स्ट्रुअल किंवा पिरियड येण्याच्या आधी करणं जास्त प्रिफर करतो आणि आपण नेहमी कन्फर्म करतो, की प्रेग्नन्सी टेस्ट निगेटिव्ह आहे की नाही. सो वय जे असतं ते सुद्धा खूप महत्वाचं असतं. जर का तुम्ही रिप्रोडक्टिव्ह एज ग्रुपमध्ये आहात किंवा तुमचं चाइल्ड बेअरिंग एज आहे, त्याच्यामध्ये सुद्धा हे बरेचदा असे प्रॉब्लेम्स होतात. पण पोस्ट मेनोपॉझल म्हणजे पिरियड्स तुमचे थांबलेले आहेत. 1 वर्ष झाला, एक पण पिरियड नाही आलाय आणि त्याच्यानंतर जर का तुम्हाला स्पॉटिंग किंवा ब्लीडिंग झाली, तर मात्र एंडोमेट्रियल बायोप्सी ही अत्यंत गरजेची असते. कारण पोस्ट मेनोपॉझल ब्लीडिंगमध्ये कॅन्सरचं प्रमाण खूप जास्त असतं. ते रूल आउट करण्यासाठी बायोप्सी ही अत्यंत गरजेची असते. थँक यू.